छत्रपती शिवाजी महाराज नेमके दिसायचे कसे याचं कुतूहल तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे। मात्र आता एक लिखित पुरावा समोर आलेला आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवरायांचं वर्णन करण्यात आलेलं आहे। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी या अर्थातच संत रामदास स्वामींच्या ओळी प्रचलित आहेतच, पण त्या बरोबरीनं एक महत्वाचा पुरावा समोर आलाय, ज्यात उल्लेख करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आग्रा स्वारी हा देशाच्या इतिहासात एक अत्यंत महत्वाचा क्षण आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही आग्रा स्वारीची महती ही संपूर्ण भारतभर पसरली होती। याचा पुरावा त्या काळातल्या घटनांच्या वर्णनांमधून समोर आलाय। एप्रिल 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर मार्गे आग्र्याला जात होते। त्यावेळेला त्यांच्या सोबत अंदाजे 200 ते 250 सैनिक होते, ज्यातील 100 जण घोडस्वार होते। सोबतच सोन्या चांदीनं मढवलेली पालखी सुद्धा त्यांच्या सोबत होती। छत्रपती शिवाजी महाराज यांना पाहण्यासाठी त्या काळी प्रचंड गर्दी झाली होती, अशी ही नोंद आहे। आग्र्यातल्या त्या काळच्या आमेर राज्याचे म्हणजे सध्याच्या जयपूरचे अधिकारी परकलदास यांनी लिहून ठेवलेल्या नोंदीमध्ये म्हटलंय, शिवाजी महाराज यांची अंगकाठी मध्यम होती आणि त्यांचा वर्ण गोरा होता। मात्र त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते अत्यंत प्रभावशाली आहेत हे लक्षात यायचं। अर्थातच एक तेजस्वी व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं आहे हे जाणवायचं। त्यांच्या सोबत 9 वर्षांचे संभाजीराजे होते असाही यात उल्लेख आहे। परकलदास यांनी दिलेल्या या पुराव्यामध्ये छत्रपती शिवरायांचं वर्णन आपल्या लक्षात येतं। मात्र अर्थातच तेजाची तुलना कोणाशी करणार, असे हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारे शिवराय हे तुम्हा आम्हाला कायमच प्रेरणा देत राहतील इतकं नक्की। आमचे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला नक्की लाईक आणि शेअर करा आणि अर्थातच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।